2, 3, start. Hello students, welcome to all of you. Our online lecture series Applied Science Physics. Our subject code is 22202 22,202. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठमागच्या लेक्चरला पाहिले यंग मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. These are called as a elastic constant. हा इलॅस्टिक कॉन्स्टंट कसा आला? तर इलॅस्टिक कॉन्स्टंट म्हणजेच काय? तर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आपण त्याला म्हणतो. आणि मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी हा कन्सेप्ट आपण पुढे पाहिलेला आहे. तर तो हुक्स लॉ पाहिला आपण. हुक्स लॉचं स्टेटमेंट काय होतं? विदिन इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. बरोबर आहे. आणि स्ट्रेस आणि स्ट्रेनचा जो भागाकार असतो तो नेहमी काय राहतो मित्रांनो? कॉन्स्टंट राहतो. त्यालाच आपण काय म्हटलं? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. Okay, we repeat this topic again. Young modulus. What is Young modulus? Young modulus is defined as the ratio of tensile stress to the tensile strain. Tensile stress to the tensile strain हा जो भागाकार असतो तो नेहमी काय राहतो मित्रांनो? कॉन्स्टंट असतो. त्यालाच काय म्हटलं आपण? Young's modulus. Okay. फॉर्म्युला काय? टेन्साईल स्ट्रेस डिवाइडेड बाय टेन्साईल स्ट्रेन. हा जो रेशो आहे तो नेहमी कॉन्स्टंट राहतो आणि त्याच्यावर आपल्याला फॉर्म्युला मिळाला पहा. Young's modulus is equal to mg pi r square upon small l divided by capital L, and we get the formula mgl upon pi r square. Keep in mind that this formula is very important. Okay, आम्ही टिक मार्क केलेला जो फॉर्म्युला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. mgl upon pi r square small l. Okay, then we have seen bulk modulus. What is meant by bulk modulus? Bulk modulus is defined as the ratio of volume stress to the volume strain. Volume stress to the volume strain. The ratio of volume stress to the volume strain. Volume stress आणि volume strain चा जो भागाकार असतो त्याला आपण म्हटलं होतं bulk modulus. Bulk modulus is defined as the ratio of volume stress to the volume strain. Then we get the formula. bulk modulus चा फॉर्म्युला पहा. dp into v divided by dv. याच्यावरती 2 मार्काला न्यूमेरिकल विचारलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे की आपला जो पेपर आहे तो काय ऑब्जेक्टिव्ह टाइपचा आहे. बरोबर. पेपर कसा आहे? ऑब्जेक्टिव्ह टाइपचा आहे आणि त्याच्यावरती छोटे छोटे न्यूमेरिकल विचारले जातात. व्हॅल्यू डीपी म्हणजे काय? तर चेंज इन प्रेशर. व्ही म्हणजे काय? व्हॉल्यूम, ओरिजिनल व्हॉल्यूम. बरोबर आहे. आणि डीव्ही म्हणजे काय? चेंज इन व्हॉल्यूम. त्याच्यानंतर आपण तिसरा कॉन्स्टंट जो पाहिला तो म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इटा. इट द रेशो ऑफ शिअर स्ट्रेस टू द शिअर स्ट्रेन. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरचा जो काही न्यूमेरिकल्स आहे आपल्याला फॉर्म्युला जो माहिती आहे. बरोबर आहे. तर इटा इज इक्वल टू एफ अपॉन ए थिटा. ठीक आहे. हा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवा. हा जर टॉपिक तुम्हाला समजला असेल तर आज आपण आजच्या लेक्चरला जाऊया पुढच्या टॉपिक कडे. तो म्हणजे रिलेशन बिटवीन इलॅस्टिक कॉन्स्टंट. इलॅस्टिक कॉन्स्टंट कोणते आपण पाहिलेले आठवतंय का सगळ्यांना? हो, आठवतंय सर. इलॅस्टिक कॉन्स्टंट यंग मॉड्युलस y, बल्क मॉड्युलस k आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी किंवा रिजिड मॉड्युलस आपण इटा म्हटलं होतं. y k आणि इटा मधला रिलेशन सांगणारा आपण जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. हा फॉर्म्युला कसा आलाय काय आपल्याला याचं काय प्रूफ पुढे विचारले जात नाहीये डिप्लोमासाठी. डिप्लोमाच्या आपल्याला फर्स्ट इयर मध्ये सेकंड सेमिस्टरला फक्त आपल्याला तो फॉर्म्युला पाठ करायचा आहे. कारण याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह विचारलं जातं. विच ऑफ द फॉलोइंग formula is correct, which gives the relation between the elastic constant. The relation between elastic constant is given by ... ठीक आहे. तर फॉर्म्युला लक्षात घ्या. आपण हा फॉर्म्युला रिमेंबर करूया. पाठ करायची आपल्याला आवश्यकता आहे तर व्यवस्थितपणे पाठ करा. y is equal to, what is y? y is equal to, y म्हणजे काय? यंग मॉड्युलस. y is equal to 9 हा 9 k eta upon 3k plus eta. काय फॉर्म्युला? y is equal to y is equal to 9 हा कॉन्स्टंट आहे. k eta divided by 3 is constant, k plus eta. ओके, रिमेंबर दिस फॉर्म्युला. सगळ्यांनी व्यवस्थितपणे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. व्यवस्थितपणे पाठ करा. एक एक टर्म याच्यातली समजून घेण्याचा प्रयत्न करा. y is equal to 9k eta divided by 3k plus eta. आता लेक्चर तुम्ही ऑब्झर्व करत असताना एक नोटबुक आणि एक पेन घेऊन बसायचं. जसं मॅथमॅटिक्स मध्ये प्रत्येक न्यूमेरिकल
बरोबर आहे. आपले सर जेव्हा मॅथमॅटिक्सचे सर जेव्हा लेक्चर घेत आहे बरोबर, त्यावेळेस तुम्ही व्यवस्थितपणे लेक्चर ऑब्झर्व करत असताना नुसतं लेक्चर पाहून चालेल का रे? फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स मधले जे काही कन्सेप्ट आहे किंवा केमिस्ट्री मधल्या रिएक्शन्स आहेत ते आपल्याला जेव्हा लेक्चर तुम्ही ऑब्झर्व करताय तेव्हा परत एकदा तुमच्या हाताखालून गेल्या पाहिजे, त्या तुम्ही राईटअप करून पाहिल्या पाहिजेत बरोबर आहे. म्हणजे तुमचं रिव्हिजन होतं त्या ठिकाणी. ओके, तर हा फॉर्म्युला पुन्हा एकदा लिहून पहा. y is equal to 9k eta divided by 3k plus eta. All of you understand? Remember this formula. This formula is very very important because this formula gives the relation between Young's modulus, Birth modulus and modulus of rigidity. बरोबर आहे. आता Young's modulus म्हणजे काय? सगळ्यांना माहिती आहे. It is the ratio of tensile stress to the tensile strain. Birth modulus, it is the ratio of volumetric stress to the volumetric strain. आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इटा. बरोबर आहे. त्याचा काय फॉर्म्युला आहे आठवतंय? shear stress to the shear strain. Correct. Then we are going to the another formula. दुसरा एक फॉर्म्युला आपल्याला मिळतो पहा मित्रांनो. 9 divided by y is equal to 3 divided by eta plus 1 upon k. हा एक दुसरा एक फॉर्म्युला आहे बरोबर. हा पण फॉर्म्युला तुम्ही रिमेंबर करू शकताय. ऑब्जेक्टिव्ह मध्ये दोन फॉर्म्युल्यापैकी कोणता पण फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, हा देतील किंवा हा फॉर्म्युला देतील. तुम्हाला व्यवस्थितपणे समजून घ्या, लक्षात राहील सगळ्यांच्या. दिस फॉर्म्युला इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, काय फॉर्म्युला आहे? काय फॉर्म्युला होता आठवते सगळ्यांना? हो, 9 upon y is equal to 3 upon eta plus 1 upon k. 1 upon k. 9 upon y is equal to 3 upon eta plus 1 upon k. हा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवा बरोबर आहे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये असा फॉर्म्युला दिला जातो. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी बरोबर आहे. तर जो काही ऑप्शन असेल बरोबर, तिथं हा फॉर्म्युला जर तुम्हाला दिसला की तो ऑप्शन तुमचा करेक्ट असणार आहे बरोबर. 9 upon y is equal to 3 upon eta plus 1 upon k. लिहून पहा. 2-3 वेळा मित्रांनो तुम्ही हा फॉर्म्युला लिहून पहा, रिमेंबर करा. कारण पहिला जो युनिट आपण पाहतोय, काय युनिटचं नाव? प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड एनडीटी. त्याच्यामधला आपण पहिला टॉपिक पाहतोय इलॅस्टिसिटी, प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. सॉलिड मटेरियलची प्रॉपर्टी आहे इलॅस्टिसिटी. मित्रांनो पुढची प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड मधली, ती म्हणजे विस्कोसिटी. त्याच्याकडे आपण नंतर पुढच्या लेक्चरला जाणारच आहोत. तत्पूर्वी हा कन्सेप्ट सगळ्यांनी समजून घ्या. यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, बर्थ मॉड्युलसचा माहिती होता, मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचा फॉर्म्युला माहिती होता, पण त्याच्यामधलं रिलेशन आपल्याला माहित नव्हतं. तर ते रिलेशन आपण आता या ठिकाणी पाहिलेलं आहे बरोबर आहे. 9 upon y is equal to 3 upon eta plus 1 upon k. सगळ्यांच्या लक्षात? अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आपण मिळवलेला आहे. ठीक आहे, कसा आलाय काय त्याच्यापेक्षा आपल्याला तो समजून घेणं महत्वाचं आहे. कारण याचं रिलेशन आपल्याला महत्वाचं आहे. प्रूफ आपल्याला कुठे विचारला जाणार नाही, कारण आपला जो बेसिक सायन्स सारखाच आपला हा जो पेपर आहे अप्लाइड सायन्सचा, तो ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह पेपर असल्यामुळं फक्त व्यवस्थितपणे फॉर्म्युला पाठ करा, लक्षात ठेवा, लिहून पहा बरोबर. याच्यासाठी तुम्हाला सेम केमिस्ट्रीकडे जर तुम्ही गेले, केमिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला रिएक्शन्स ज्या असतील ते जास्तीत जास्त लिहून पाहायचे मित्रांनो. मॅथ्सचा जसा सराव करणार आहात तसा फिजिक्सचा पण चांगला पद्धतीने सराव करा आणि हा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवा बरोबर आहे. 9 upon y is equal to 3 upon eta plus 1 upon k. This formula is very very important. अतिशय महत्वाचा हा फॉर्म्युला आहे आयएमपी. ठीक आहे, तर त्याच पद्धतीने हा फॉर्म्युला सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. y is equal to 9k eta divided by 3k plus eta. ओके, दोन्ही पण फॉर्म्युले लक्षात ठेवा. कोणता पण फॉर्म्युला विचारला बरोबर आहे तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये ऑप्शन चूज करता आला पाहिजे. व्यवस्थितपणे करेक्ट ऑप्शन चूज करा आणि व्यवस्थितपणे 2 मार्कला विचारला जाणार हा क्वेश्चन आहे. बऱ्याच क्वेश्चन पेपर मध्ये पाठीमागच्या वेळेस आलेला आहे, त्यावेळेस सुद्धा जर आला तर तुम्ही व्यवस्थितपणे तो सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर मित्रांनो आपण जाणार आहोत डेफिनेशन कडे. काय डेफिनेशन पाहिजे आपल्याला? इलॅस्टिक लिमिट. आता इलॅस्टिक लिमिट म्हणजे काय?
कुठं पाहिला आपण हा शब्द? हो सर, तुम्ही कुठेतरी म्हटले होते की विदिन इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. कुठं पाहिलं होतं? हुक्स लॉ मध्ये. ओके, तर हुक्स लॉ मध्ये आपण हा पाहिला होता हा कन्सेप्ट, तो म्हणजे इलॅस्टिक लिमिट. ठीक आहे, इलॅस्टिक लिमिटची डेफिनेशन पहा. इलॅस्टिक लिमिट इज डिफाइन्ड ॲज इलॅस्टिक लिमिट इज डिफाइन्ड ॲज द मॅक्झिमम स्ट्रेस. मॅक्झिमम, मॅक्झिमम म्हणजे काय? जास्तीत जास्त. किती स्ट्रेस? स्ट्रेस म्हणजे काय? ताण. बरोबर आहे. आपण किती जास्तीत जास्त स्ट्रेस देऊ शकतो? स्ट्रेस म्हणजे काय? एक प्रकारचा फोर्स. तुम्ही मॅक्झिमम किती फोर्स अप्लाय करू शकता मटेरियलला? बरोबर आहे. समजा तुम्ही रबर घेतला, बरोबर आहे, आणि रबर आपण असा ताणला, मॅक्झिमम किती ताणू शकतो? त्या लिमिटलाच काय म्हणायचं? इलॅस्टिक लिमिट म्हणायचं. बरोबर आहे. किंवा आपण एक एक्सपेरिमेंट करणार आहोत, यंग मॉड्यूलसचा एक्सपेरिमेंट करायचा आहे. बरोबर आहे. आपण काय करणार आहोत? एक रिजिड सपोर्ट घेणार आहोत, त्याला एक वायर अटॅच करणार आहोत. बरोबर आहे. आणि ज्या वायरला लोड अटॅच करायचा आहे, सुरुवातीला तुम्ही 500 ग्रॅम केलं, नंतर पुन्हा 500 ग्रॅम, पुन्हा 500 ग्रॅम, पुन्हा 500 ग्रॅम, असं कितपर्यंत तुम्ही वेट वाढवणार आहात? जोपर्यंत त्याचं लिमिट आहे तोपर्यंत. त्या लिमिट पर्यंत आपण वेट त्याला वाढवू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त वेट त्याला अटॅच केलं तर वायर शेवटी काय होणार आहे? ब्रेक होणार आहे. त्याचं नेचर कसं आहे ते आपण पाहणार आहोत स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम मध्ये. ठीक आहे. बिहेवियर ऑफ द वायर अंडर कंटिन्युअसली इन्क्रीजिंग लोड, त्याला स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ असं पण म्हटलं जातं. तो कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचा आहे सेकंड इयर थर्ड इयर साठी सुद्धा. तर इलॅस्टिक लिमिट म्हणजे काय? इलॅस्टिक लिमिट इज डिफाइन्ड ॲज, डेफिनेशन पहा, इलॅस्टिक लिमिट इज डिफाइन्ड ॲज द मॅक्झिमम स्ट्रेस. अतिशय महत्वाचा शब्द, ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा आपण तुम्हाला जेव्हा विचारलं जाईल तर मॅक्झिमम स्ट्रेस हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. द मॅक्झिमम स्ट्रेस दॅट अ मटेरियल कॅन विथस्टँड, हा शब्द अतिशय महत्वाचा आहे, विथस्टँड, बिफोर परमनंट डिफॉर्मेशन. वायरचं परमनंट डिफॉर्मेशन होण्याच्या अगोदरचा जो काही मॅक्झिमम स्ट्रेस आहे, विथस्टँड हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. विथस्टँड, मॅक्झिमम स्ट्रेस तुम्ही अप्लाय करणार आहात, त्या स्ट्रेस पर्यंत वायर काय होते? विथस्टँड होते, म्हणजे पुन्हा जागेवरती येऊ शकते किंवा इलॅस्टिक नेचर दाखवते. त्याला काय म्हटलं जातं? इलॅस्टिक लिमिट. पुढे पहा, अजून एक इलॅस्टिक लिमिटची डेफिनेशन सांगूया, किंवा इलॅस्टिक पॉइंट म्हणजे काय? द पॉइंट टिल विच वायर रिगेन इट्स ओरिजिनल लेंथ आफ्टर द फोर्स इज विथड्रॉन. बरोबर. आपण फोर्स काढून टाकला, समजा स्प्रिंग घेतली, त्या स्प्रिंग आपण अशी स्ट्रेच केली, ताणली. बरोबर आहे. कुठपर्यंत ताणली जाते? जोपर्यंत त्याचं इलॅस्टिक लिमिट आहे तोपर्यंत. त्या पॉइंटला ती सोडून दिली, पुन्हा ती काय होते? त्याच्या ओरिजिनल पोझिशनला रिगेन होते किंवा रिटर्न जाते. परंतु त्याच्या लिमिट पेक्षा जास्त जर आपण त्याला हे केलं तर त्याला काय होतं? परमनंट इलॉंगेशन होऊन जातं, ती परत जागेवरती जात नाही. इलॅस्टिक लिमिट हा कन्सेप्ट अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो. आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा पहा, आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीला आपण त्रास दिला, बरोबर, ती व्यक्ती पुन्हा आहे त्या नेचर मध्ये परत रिटर्न येते. परंतु त्याच्यापेक्षा एक्स्ट्रीम कंडिशनला जाऊन जर आपण त्याला टॉर्चरिंग केलं तर ती पुन्हा त्याच्या ओरिजिनल याला नेचरवर येऊ शकत नाहीये. बरोबर आहे. तसंच होतं की ही वायर सुद्धा आहे, त्याचं इलॅस्टिक लिमिट असतं. बरोबर, त्या लिमिट पर्यंत ती ताणली जाते. त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही स्ट्रेस त्याला दिला तर ती पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येऊ शकत नाही. त्यालाच आपण काय म्हटलं होतं? इलॅस्टिक लिमिट. इलॅस्टिक लिमिट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट रिगार्डिंग द इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी मध्ये हा अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे, इलॅस्टिक लिमिट. द मॅक्झिमम स्ट्रेस अप टू विच वायर रिगेन इट्स ओरिजिनल डायमेन्शन, किंवा द मॅक्झिमम स्ट्रेस at which वायर कॅन विथस्टँड. विथस्टँड होणे म्हणजे काय? तर तोपर्यंत ती तग धरून राहते, तोपर्यंत त्याचं लिमिट असतं. आणि त्या लिमिट पेक्षा जास्त जर गेली तर ती वायर काय होते? परमनंट इलॉंगेशन होऊन जातं, परमनंट त्याचं डिफॉर्मेशन होऊन जातं. बरोबर आहे. महत्वाचा शब्द काय तर पहा, परमनंट डिफॉर्मेशन होऊन जातं. ती वायर पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येऊ शकत नाही, किंवा ती जी बॉडी आहे किंवा ते मटेरियल आहे त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येऊ शकत नाही. ठीक आहे. तुम्ही रबर सुद्धा पहा, रबर घेतला आपण, रबर ताणला, बरोबर, एका लिमिट पर्यंत तो ताणला जातो, पुन्हा ओरिजिनल पोझिशनला येतो. परंतु त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही ताणला तर तो त्याचं कायचं इलॉंगेशन होऊन जातं. ठीक आहे. तर दिस कन्सेप्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला अजून एक कन्सेप्ट स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम मध्ये पाहायचा आहे, तो म्हणजे यील्ड पॉइंट. मी पुन्हा या टॉपिक कडे येणार आहे. बरोबर आहे. तर यील्ड पॉइंट म्हणजे काय? असा पॉइंट का त्या पॉइंटला त्या वायरचं काय होतं? परमनंट चेंज होऊन जाते. म्हणजे काय होतं? त्याचं इलॅस्टिक लिमिट संपलेलं
असतं, बरोबर. इलेक्ट्रिक लिमिट संपल्यानंतर वायर काय होते, प्लास्टिक सारखी त्याचं नेचर तयार होतं. इलेक्ट्रिक लिमिटच्या पुढे ते प्लास्टिक सारखं नेचर तयार करतं आणि ती वायर ताणली जाते, बरोबर आहे. परंतु ती पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येत नाही, किंवा स्प्रिंग घेतली तर ती त्याच्या पुन्हा ओरिजिनल पोझिशनला येत नाही. देयर इज अ परमनंट इलॉंगेशन, परमनंट त्याचं डिफॉर्मेशन होऊन जातं, परमनंट त्याच्यामध्ये चेंज होऊन जातो, ती परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येऊ शकत नाही. इलॅस्टिक लिमिट हा कन्सेप्ट समजला का? ओके. इलॅस्टिक लिमिट म्हणजे महत्वाचा शब्द काय त्या ठिकाणी, द मॅक्झिमम स्ट्रेस. हा मॅक्झिमम स्ट्रेस आहे का त्या स्ट्रेस पर्यंत वायर काय होते, इलॉंगेशन होतं, त्या वायरचं डिफॉर्मेशन होतं. त्यापेक्षा जास्त फोर्स जर तुम्ही अप्लाय केला तर ती वायर त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येऊ शकत नाही. मॅक्झिमम स्ट्रेस शब्द लक्षात ठेवा, मॅक्झिमम स्ट्रेस. आता मॅक्झिमम स्ट्रेस म्हणजे काय, when stress is continuously increased in the case of solid. आपण सॉलिड मटेरियल घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण कंटिन्युअसली स्ट्रेस त्याला देत गेलं तर अ पॉइंट इज रीच ऍट विच स्ट्रेन इन्क्रीज मोर रॅपिडली. काय म्हटलंय की आपण एक पॉइंट असा येतो की त्या पॉइंटला मात्र त्या वायरची लांबी किंवा त्या स्प्रिंगची लांबी अचानक वाढायला सुरुवात होते. कारण काय झालेलं असतं, त्याचा इलॅस्टिक लिमिट काय झालेलं असतं, संपलेलं असतं, बरोबर. आपण एखाद्याला म्हणतो एखाद्या व्यक्तीला राग येत नाहीये, बरोबर आहे, काय होत नाही, राग येत नाही. आपण जर समजा त्याला काही वाईट बोललो, बरोबर आहे, तो ऐकून घेतो ऐकून घेतो ऐकून घेतो एका लिमिट पर्यंत, बरोबर आहे. पण त्याच्या पुढे मात्र तुम्ही बोलले, थोडं जरी काही बोलले तर त्याला खूप राग येतो, बरोबर ना. आपले पण काही मित्र असतात थोडेफार. तसेच ही इलॅस्टिक लिमिट हे शेवटचं त्याचं लिमिट, का त्या लिमिट पर्यंत ती वायर काय होते, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येते. परंतु इलॅस्टिक लिमिट संपल्यानंतर मात्र स्ट्रेन म्हणजे काय की त्याची लांबी किंवा जी हे असेल, बरोबर, त्याचे डायमेन्शन्स असतात ते काय होतात, अचानक रॅपिडली वाढायला सुरुवात होतात. त्याच्यानंतर द स्ट्रेस ऍट विच लिनियर रिलेशनशिप बिटवीन स्ट्रेस अँड स्ट्रेन. स्ट्रेस आणि स्ट्रेन मधलं रिलेशन काय आहे, तर स्ट्रेस आणि स्ट्रेन मधलं रिलेशन म्हणजे काय, तर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. स्ट्रेस आणि स्ट्रेन एकमेकाला काय असतात, डायरेक्टली प्रोपोर्शनल. आपण त्याला लिनियर रिलेशन म्हटलं, बरोबर आहे. होल्ड गुड इज कॉल्ड इलॅस्टिक लिमिट. असं लिमिट त्या लिमिट पर्यंत स्ट्रेस आणि स्ट्रेन हे एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. म्हणजे काय होतं, वायर शोज इलॅस्टिक नेचर, बरोबर आहे. वायर कोणतं नेचर दाखवते, का वायर मध्ये कोणतं नेचर आहे, तुमचं इलॅस्टिक नेचर आहे. त्या लिमिट पेक्षा जर जास्त स्ट्रेस जर अप्लाय केला तर वायर मात्र परमनंट इलॉंगेशन होऊन जाते, याला म्हणतात इलॅस्टिक लिमिट. मित्रांनो, इलॅस्टिक लिमिट हा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल तर आपण जाऊया पुढच्या कन्सेप्ट कडे, तो म्हणजे स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. पाठीमागच्या लेक्चरला आपण ह्या टॉपिकला सुरुवात केली होती, बरोबर आहे. तर त्या टॉपिक कडे जायचं आपल्याला, स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. आता ही स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम समजून सांगत असताना मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं होतं की या ठिकाणी आहे एक्स ऍक्सिस, बरोबर आहे. हा काय तुमचा एक्स ऍक्सिस आहे, बरोबर आहे. मी त्याला मार्किंग करतो, पहा, दिस इज एक्स ऍक्सिस, ओके. अँड देयर इज वाय ऍक्सिस. आपण इथे घेणार आहोत वाय अक्ष. हा तुमचा काय वाय अक्ष. हा कोणता अक्ष होता, एक्स अक्ष, ठीक आहे. आता हायलाइट करतो याला, हा वाय अक्ष. इकडे कोणता अक्ष आहे तुमचा, एक्स अक्ष, ओके. वाय ऍक्सिस अँड एक्स ऍक्सिस. हियर ओ इज अ ओरिजिन. ओ हा पॉइंट काय, ओरिजिन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण मित्रांनो एक्स अक्षावरती काय घेणार आहोत, तर एक्स अक्षावरती घ्यायचं आपल्याला स्ट्रेन. एक्स अक्षावरती काय घेणार आहोत, स्ट्रेन. आणि वाय अक्षावरती घ्यायचं आपल्याला स्ट्रेस. स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम म्हणजेच काय, बिहेवियर ऑफ द वायर अंडर कंटिन्युअसली इन्क्रीजिंग लोड, बरोबर आहे. या वायरला काय करत आहोत आपण, लोड अटॅच करत आहोत कंटिन्युअसली. आणि कंटिन्युअसली लोड अटॅच केल्यानंतर त्या वायरचं नेचर काय होतंय हे आपल्याला चेक करायचं, ठीक आहे. एक वायर घेतली होती मी, बरोबर आहे. आपण एक कन्सेप्ट हा पाहिला होता, कुठं पाहिला होता आठवतंय का, इथं पहा. ही वायर काय आहे, एक रेफरन्स वायर घेतलेली आहे, बरोबर आहे. आणि ही जी वायर आहे ही एक्सपेरिमेंटल वायर आहे, बरोबर आहे. ह्या एक्सपेरिमेंटल वायरला काय केलं आपण, लोड अटॅच केलेला आहे. जसं जसं तुम्ही लोड अटॅच करत आला, वाढवत जाल, बरोबर आहे, तसं लोड वाढवत गेले, बरोबर आहे. तुम्ही 500 ग्रॅम 500 ग्रॅम 500 ग्रॅम असं वेट वाढवत गेले तर त्याचं नेचर काय होतंय ते आपल्याला चेक करायचं आहे. तीच आपण डायग्राम पाहतोय, स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम, बरोबर आहे. आता या ठिकाणी ओ इज काय म्हटले आपण, ओरिजिन. ओ हा काय पॉइंट आहे तुमचा, ओरिजिन पॉइंट आहे.
का त्या ठिकाणी स्ट्रेस आणि स्ट्रेन तो जो ग्राफ आहे तो आपल्याला इथं प्लॉट करायचा आहे, ओरिजिन आहे. ठीक आहे. आता ओ पासून ए पर्यंत आपण आलोय. कुठपासून ओ पासून ए पर्यंत ग्राफचं नेचर कसं दिसतंय बाळांनो? स्ट्रेट दिसतंय, सरळ सरळ ग्राफ दिसतोय तुम्हाला. पहा असा येलो कलर मी त्याला हायलाइट करतो. पहा तो ग्राफचं नेचर कसं दिसतंय तुम्हाला? ओ पासून ए पर्यंत कसं दिसतंय? स्ट्रेट दिसतंय. ठीक आहे. ओ टू ए पर्यंत कसं दिसतंय तुम्हाला ग्राफचं नेचर? पहा स्ट्रेट दिसतंय का इथं? ओ पासून ए पर्यंत. ठीक आहे. स्ट्रेट लाईन ग्राफ दिसतोय तुम्हाला. इथं स्ट्रेस आणि स्ट्रेन हे काय असतात? एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. म्हणजे इथं हुक्स लॉ ऑब्झर्व होतोय का? हो सर, बरोबर सांगताय तुम्ही. ओ पासून ए पर्यंत काय होतोय? ओ टू ए. रिजन कोणता घेतला आपण? पहिला पॉइंट आपण म्हणूया ओ टू ए. ग्राफचं नेचर कसं दिसतंय बाळांनो तुम्हाला? स्ट्रेट लाईन. STRAIGST. ग्राफचं नेचर कसं आहे? स्ट्रेट लाईन दिसतंय. बरोबर आहे. मॅथ मध्ये तुम्हाला माहिती आहे ग्राफचं नेचर कसं दिसतं? स्ट्रेट लाईन दिसतंय तुम्हाला सगळ्यांना. ओ पासून ए पर्यंत तुम्ही स्ट्रेट लाईन जाताय. ठीक आहे. आता आपण समजून घ्या. इट इज अ कर्व बिटवीन स्ट्रेस अँड स्ट्रेन. ठीक आहे. हा काय? स्ट्रेस आणि स्ट्रेन मधला कर्व आहे. मी प्रत्येक पॉइंट तुम्हाला समजून सांगणार आहे. ओ काय, ए काय, बी काय इंडिकेट करतो, सी काय इंडिकेट करतो, डी काय इंडिकेट करतो आणि ई हा पॉइंट काय इंडिकेट करतो. मी शेवटी तुम्हाला समजून सांगणार आहे. ठीक आहे. तर पहा, अ ग्राफ प्लॉटेड बिटवीन द स्ट्रेस अँड स्ट्रेन. कशाच्या वर्सेस काय ग्राफ घेतला आपण? स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन. बरोबर आहे. स्ट्रेस कशावरती घेतलाय सांगा? हो, स्ट्रेस घेतला आपण वाय अक्षावरती घेतलाय आणि स्ट्रेन कशावरती घेतलाय? एक्स अक्षावरती घेतलेला आहे. ठीक आहे. समजून घ्या. अ ग्राफ हेल्प्स टू अंडरस्टँड हाऊ अ गिवन मटेरियल डिफॉर्म विथ इन्क्रीजिंग लोड. ठीक आहे. आपल्याला आपण लोड वाढवत गेलो. मग अशी मी सांगितलंय लोड काय करतो आपण? वाढवत चाललेलो आहोत. इन्क्रीजिंग लोड. बरोबर आहे. लोड जसं जसं वाढत जाऊ तसं ग्राफचं आपल्याला नेचर दिसतंय. बरोबर आहे. कर्व बिटवीन ओ अँड ए इज अ स्ट्रेट लाईन. कसा आहे कर्व या ठिकाणी? स्ट्रेट लाईन आहे. ग्राफचं नेचर कसं दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? स्ट्रेट लाईन दिसतंय. ओ पासून ए पर्यंत दिसतंय स्ट्रेट लाईन. हो, दॅट इज स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. ह्या ठिकाणी हुक्स लॉ काय होतं मित्रांनो? ऍप्लिकेबल होतोय किंवा हुक्स लॉ काय होतोय? ओबे होतोय. ओबे म्हणजे लागू पडतोय. तर ओ पासून ए पर्यंत जर तुम्ही सांगताय ना स्ट्रेस आणि स्ट्रेन एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं, हे खरं आहे. तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. ठीक आहे. आता ए पॉइंट म्हणजे काय? ए पॉइंट इज कॉल्ड ऍज अ इलॅस्टिक लिमिट. आपण मगाशी पाहिले पहा, इलॅस्टिक लिमिटची डेफिनेशन पाहिली. ए पॉइंट इलॅस्टिक लिमिट म्हणजे काय? मॅक्झिमम स्ट्रेस. बरोबर आहे. तिथपर्यंत स्ट्रेस आणि स्ट्रेन एकमेकाला काय असतं? डायरेक्टली प्रोपोर्शनल. तर पॉइंट ए इज कॉल्ड ऍज अ इलॅस्टिक, सॉरी बी पॉइंटला आपण इलॅस्टिक लिमिट बोलले. सॉरी, ए पॉइंट पर्यंत ती वायर स्ट्रेस आणि स्ट्रेन एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. ठीक आहे. परंतु ए पासून बी पर्यंत जाईपर्यंत सुद्धा पूर्ण काय होतं? स्ट्रेस आणि स्ट्रेन एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल नॉर्मली राहतो. म्हणजे पूर्ण एक्झॅक्टली नसतो. परंतु नॉर्मली त्या ठिकाणी आपल्याला ग्राफचं नेचर थोडंसं स्ट्रेट दिसतंय, परंतु कर्व थोडासा कर्व झालेला दिसतोय. बरोबर. या ठिकाणी थोडंसं बेंड झालेला दिसतोय. परंतु मात्र बी पासून सी पर्यंत जाईपर्यंत काय होतंय ते आपण पाहणार आहोत. इन दिस रिजन मटेरियल बिहेव्स लाईक द इलॅस्टिक बॉडी. आता ओ पासून तुम्ही पुढे जर निघाले, सॉरी ए पर्यंत, तर ग्राफचं नेचर स्ट्रेट दिसतंय. पण ए पासून बी पर्यंत मात्र इलॅस्टिक नेचर काय होतंय? तर सुरुवातीला ओ पासून ए पर्यंत इलॅस्टिक बॉडी म्हणून ते काम करतोय. आपण पुढचं पहा या ठिकाणी. रिजन ए टू बी स्ट्रेस इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. बरोबर आहे. ए पासून बी पर्यंत ग्राफचं नेचर स्ट्रेट दिसतंय का? थोडंसं कर्व झालेलं आहे. म्हणून तर म्हटलंय इन रिजन A to B, stress is not directly proportional to strain, but still the material returns its original dimension after force is removed. या ठिकाणी ग्राफचं नेचर स्ट्रेट जरी तुम्हाला दिसत नसेल तरी सुद्धा वायर काय होते? त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येऊ शकते. एक लिमिट असतं. बरोबर. ती पर्यंत तुम्हाला स्ट्रेट ग्राफचं नेचर दिसतंय. जेवढा स्ट्रेस तुम्ही अप्लाय कराल तेवढं स्ट्रेन प्राप्त होतं. समजा तुम्ही 500 ग्रॅम वेट अटॅच केलं तर वायरची लांबी समजा 0.5 सेंटीमीटर वाढली. बरोबर आहे. पुन्हा 500 ग्रॅम टाकलं, पुन्हा 0.5 सेंटीमीटर वाढले. तुम्हाला त्या ठिकाणी स्ट्रेस आणि स्ट्रेनचा जो भाकार आहे म्हणजे वाय यंग मॉड्यूलस तो कॉन्स्टंट भेटणार आहे. परंतु बी पासून ए पासून बीच्या पुढे मात्र तुम्हाला थोडंसं काहीतरी डिफ्लेक्शन त्या ठिकाणी दिसेल. कारण ग्राफचं स्ट्रेट लाईन दिसत नाहीये, म्हणजे तिथं तुमचा हुक्स लॉ ओबे होत नाहीये. परंतु वायर मात्र ओरिजिनल पोझिशनला रिटर्न येऊ शकते. बरोबर. आणि बी या पॉइंटला आपण इलॅस्टिक लिमिट म्हटलं होतं. त्या लिमिट पर्यंत ती वायर काय होते?
थोडंसं इथं नोट डाऊन करून घ्या थोडंसं लिमिट करेक्शन. ए पॉईंट इज कॉल्ड इलास्टिक लिमिट. ठीक आहे, इथं दाखवताना थोडंसं रॉंग झालं. ठीक आहे, बी पॉईंटला काय म्हणूया, पुढे दिलेलं आहे पहा. बी पॉईंटला काय म्हटलं, इल्ड पॉईंट म्हणले. सॉरी, ओके. बी पॉईंट इज कॉल्ड एज अ इल्ड पॉईंट. ठीक आहे, बी इज कॉल्ड एज अ इल्ड पॉईंट अँड ऑल्सो नोन एज इलास्टिक लिमिट पण म्हटलेलं. ठीक आहे, चालतंय. विच मीन्स this point the material will be elastic in elastic behavior. Stress corresponding to B point is called the yield strength. बरोबर आहे. आणि त्या स्ट्रेंथला किंवा सॉरी त्या स्ट्रेसला वायर काय होते, इलास्टिक पॉइंट त्याचा संपलेला असतो आणि ती वायर पुन्हा ओरिजिनल पोझिशनला येऊ शकते. आणि बी पासून सी पर्यंत जाईपर्यंत काय होतं ते पहा. बी पासून सी पर्यंत जाईपर्यंत तुम्ही त्याला अजून स्ट्रेस अप्लाय करत गेले तर काय होतं ते पहा. आता बी टू सी पर्यंत ग्राफचं जे नेचर दिसतंय पहा तुम्हाला, मी थोडंसं गुलाबी सॉरी पिंक कलर नाही दाखवतोय पहा. हा कर्व इथं पहा. इथं मात्र ग्राफचं नेचर वेगळंच तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, कसं दिसतंय पहा, ते ग्राफचं नेचर वेगळंच दिसतंय पहा. थोडंसं जास्त कर्व झालेलं दिसतंय. स्ट्रेट दिसतंय का, नाही दिसत. पण सी पॉइंटला मात्र वायरचं पूर्ण इलास्टिक नेचर संपलेलं असतं आणि वायर हा डॉट डॉट लाईन दिसतंय तुम्हाला. डॉट डॉट लाईन इंडिकेट वायर गेट परमनंट इलॉंगेट. आणि आता त्याचं जी काही लांबी आहे, समजा फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया की ओ ह्या पॉइंटला तुमची वायरची लांबी असेल समजा, बरोबर आहे, 100 सेंटीमीटर. किती आहे, 100 सेंटीमीटर. आणि त्याला लोड अटॅच केला, वायरची लांबी झाली 102 सेंटीमीटर. कुठपर्यंत, ए पॉइंट पर्यंत. ए पासून मात्र तुम्ही त्याची लांबी झाली 105 सेंटीमीटर. तुम्ही मला सर इथपर्यंत जाईपर्यंत 2 सेंटीमीटर वाढली, इथं डायरेक्ट 105 झाली, म्हणजे 3 सेंटीमीटर न वाढली का, हो. ए पासून बी पर्यंत जाईपर्यंत वायरची लांबी अचानकपणे वाढायला सुरुवात होते, रॅपिडली वाढते. बरोबर आहे, कारण त्याचं इलास्टिक लिमिट संपलेलं असतं. आता मात्र ती प्लास्टिक सारखी फ्लो व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, त्याचं प्लास्टिक नेचर सुरुवात होतं. आणि आपण पुढचं रिजन म्हटलं ओ टू बी इज कॉल्ड एज इलास्टिक रिजन. ओ पासून बी पर्यंत इलास्टिक रिजन तुम्हाला दिसतंय, ओ पासून बी पर्यंत. पण त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही त्याला लोड अटॅच केला तर ती वायर प्लास्टिक सारखी फ्लो व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, मी पुन्हा एकदा तुम्हाला हा कन्सेप्ट सांगणार आहे, त्यावेळेस तुमच्या अजून लक्षात येईल. आपण सेपरेटली एका पेजवरती ग्राफ काढणार आहोत. बरोबर, इथं मी तुम्हाला फक्त डायग्राम काढून इथं दाखवली होती. ठीक आहे, हाताने व्यवस्थित तुम्हाला डायग्राम काढून दाखवणार आहे, त्यावेळेस तुमच्या अजून पण लक्षात येईल. ठीक आहे, त्यावेळेस आपण रिव्हिजन करूया तेव्हा. जर समजत नसेल तर व्यवस्थितपणे हा टॉपिक पुन्हा एकदा पहा. O to B is called as the elastic region. आता from O to D, sorry B to D काय झाले, स्ट्रेन इन्क्रीजेस रॅपिडली किंवा स्मॉल चेंज इन द स्ट्रेस. थोडा जरी स्ट्रेस जरी चेंज झाला तरी सुद्धा बी पासून डी पर्यंत वायरचं नेचर ट्रेमेंडसली चेंज होतं, अचानकपणे वाढतं. बरं, आता मात्र डी पॉइंट पर्यंत ती जी काही वायर आहे ती प्लास्टिक सारखीच फ्लो सुरू होते, परंतु त्याचं प्लास्टिक नेचर पण संपलेलं असतं. आणि डी पॉइंटला जाऊन काय होतं, तर त्या वायरला, समजा अशी वायर आहे तुमच्याकडे, बरोबर आहे, त्या वायरला तुम्ही लोड अटॅच केलेला आहे. ठीक आहे, हा तुमचा रिजिड सपोर्ट आहे. ठीक आहे, सपोज. आणि आपण त्या वायरला लोड अटॅच करत गेलेलो आहे. जसं जसं लोड अटॅच करत जाऊ, जसं जसं लोड वाढत जाईल तसं तसं काय होईल बाळांनो, जिथं वीक पॉइंट असेल, बरोबर आहे, त्या ठिकाणी वायर काय होईल, नेक फॉर्मेशन होतं, म्हणजे त्याला खाच पडते अशी. बरोबर, कशी पडते पहा. समजा ही तुमची वायर आहे, बरोबर आहे, तर ह्या वायरला काय होतं या ठिकाणी नेक फॉर्मेशन आपण त्याला म्हणतो. अशी मराठीमध्ये आपण त्याला कांडळणे, थोडीशी कट व्हायला सुरुवात होते. आणि त्या ठिकाणी त्याला आपण फ्रॅक्चर पॉईंट सुद्धा म्हणूया, किंवा त्या ठिकाणी ती थोडीशी नेक फॉर्मेशन त्याला म्हणतात. डी पॉइंटला काय होतं, अल्टिमेट स्ट्रेस तयार होतो. डी पॉइंट इज कॉल्ड द अल्टिमेट स्ट्रेस. आता अल्टिमेट स्ट्रेस मध्ये काय, हा कन्सेप्ट आपण पुढे पाहणारच आहोत. अल्टिमेट देतो तो. बरोबर, जसं आपण डॉक्टरकडे गेलो, बरोबर, डॉक्टर सांगतात की आपण व्हेंटिलेटर पेशंट ठेवलेला आहे, म्हणजे अल्टिमेटमला आहे. बरोबर, डॉक्टर म्हणतो की पाहुण्यांना बोलून घ्या. बरोबर, पाहुण्यांना बोलून घ्या, कारण तो जो काय त्याचा जो ग्राफ आहे, बरोबर, मशीन आलं व्हेंटिलेटरचा, बरोबर आहे, ग्राफ दाखवतो आपल्याला. आणि नंतर काय होतं, स्ट्रेट व्हायला सुरुवात होते, म्हणजे त्याला अल्टिमेटम दिलेला असतो. ठीक आहे, डॉक्टर सांगतोय पाहुण्यांना बोलवा, म्हणजे आपल्याला कळतं की डॉक्टरने सांगितलंय की आता त्याचा अल्टिमेटम आलेला आहे. अल्टिमेट स्ट्रेस त्याला म्हटलं जातं. आता याच्यामध्ये अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे वायर सांगते आपल्याला की अल्टिमेटम चालू झालेला आहे, त्याच्यापेक्षा अजून तुम्ही स्ट्रेस जर त्याला दिला, इफ वी रिमूव्ह द फोर्स, the material does not come back to the original position.
ते मात्र ओरिजिनल पोझिशनला आता येणं शक्यच नसतं. बरोबर आहे. ऍट दिस पॉइंट स्ट्रेस इज 0 बट स्ट्रेन इज नॉट 0. बरोबर आहे. अशा एका पॉइंटला काय होत जातं, अजून सुद्धा स्ट्रेस अप्लाय केला की वायर अजून त्याचं इलास्टिक नेचर मात्र आता संपलेलंच असतं आणि ती वायर अंडरगोज प्लास्टिक डिफॉर्मेशन. आता मात्र ती प्लास्टिक सारखी डिफॉर्म होऊन जाते आणि मटेरियल इज सेट टू बी परमनंट सेट. आता मात्र तुमचं मटेरियल काय झालेलं आहे, परमनंट सेट झालेलं आहे. आता पॉइंट डी ला गेल्यानंतर शेवटचे 2 मिनिटं आहेत, आपण थोडासा हा पॉइंट डिस्कस करून फायनल करूया. तर पॉइंट डी ला गेल्यानंतर ग्राफ इज नोन ऍज अल्टिमेट स्ट्रेस. आपण त्याला अल्टिमेट स्ट्रेस म्हटलं किंवा अल्टिमेट स्ट्रेस म्हटलं. पॉइंट डी इज कॉल्ड द अल्टिमेट स्ट्रेस. आणि डी पासून ई पर्यंत किंवा त्याला लास्टचा पॉइंट म्हणूया, त्या पॉइंटला मात्र काय होऊन जातं की वायर ई ह्या पॉइंटला जाऊन फायनली काय होते, फ्रॅक्चर होते, म्हणजे ब्रेक होऊन जाते. बरोबर आहे. इट मीन्स बॉडी ब्रेक. बॉडी ब्रेक डाऊन होऊन जातं. त्याच्या पुढे मात्र वायरचं नेचर आपल्याला जे काय आहे, समजा तुम्ही वायर 3-4 प्रकारच्या वायर असतात. स्टील वायर घ्या, कॉपर वायर घ्या, अल्युमिनियम वायर घ्या. पहा, जर आपण स्टीलची वायर घेतली तर त्याचं इलास्टिक लिमिट काय असतं, जास्त असतं. बरोबर आहे. स्टील वायर जर घेतली आपण तर त्याचा ब्रेकिंग पॉइंट सुद्धा जास्त असतो. तीच आपण जर कॉपरची वायर घेतली तर ऍज कम्पेअर टू स्टील त्याचा ब्रेकिंग पॉइंट मात्र खूप जवळ असतो. पहा, मी थोडंसं या ठिकाणी ग्राफचा नेचर दाखवतो. हा जो ब्रेकिंग पॉइंट आपण त्याला म्हटलंय, मी इरेज करतो या पॉइंटला. पहा, हा जो ब्रेकिंग पॉइंट आहे तुमचा, बरोबर आहे. इथं ग्राफचं नेचर बी पासून मात्र इथं ग्राफचं नेचर हा जो एवढा दाखवलाय, इथंच मात्र तुम्हाला अल्टिमेटम मिळतो. ब्रेकिंग पॉइंट हा जो ई पॉइंट जो आहे शेवटचा, तो इथंच मिळून जातो. तो जास्त लांब राहत नाहीये, जवळजवळ असतो. त्याचं कारण असं की त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रेस ते सहनच करू शकत नाहीये. आणि वायर जर आपण ती कॉपर घेतलेली आहे आणि त्याच ऐवजी जर आपण अल्युमिनियमची वायर घेतली तर अल्युमिनियमच्या वायरला मात्र त्याच्यापेक्षा कमी जवळ त्याचा ब्रेकिंग पॉइंट असतो. हा जो तुमचा इलास्टिक लिमिट इथं आहे, बरोबर. इलास्टिक लिमिट पासून थोडंसं अंतरावरती गेलं की लगेच तुम्हाला ब्रेकिंग पॉइंट मिळून जातो. पण इथं लगेच वायर काय होते, ई पॉइंटला काय होते, ब्रेक होते. म्हणजे वायर ब्रिटल म्हणूया आपण त्याला. कॉपर, अल्युमिनियम, बरोबर आहे. ह्या वायर स्टील वायर पेक्षा काय असतात, ब्रिटल असतात, ठिसूळ असतात. आणि हा कन्सेप्ट आपल्याला का शिकायचा आहे मित्रांनो, कारण आपल्या कन्क्लुजन या ठिकाणी पहा मित्रांनो. जर तुम्ही एक जार घेतली, बरोबर, एक बरणी घेतली, आपण ग्लास जार घेतली तर ती काय असते, ब्रिटल असते. बरोबर आहे. कशी असते ती, ब्रिटल असते. पहा, ब्रिटल म्हटलं आपण त्याला. ब्रिटल म्हणजे काय असते, ठिसूळ असते. कशी असते, ठिसूळ असते. कधी थोड्या जरी त्याला फोर्स हे केलं किंवा स्ट्रेस त्याला प्राप्त झाला तर ती काय होत जाते, तुटून जाते. त्याच ऐवजी जर आपण मेटल्स घेतले किंवा गोल्ड घेतलं किंवा सिल्वर घेतलं तर ते मात्र कसे असतात, इलास्टिक असतात. बरोबर आहे. आपण पहा, या ठिकाणी कुंपण तयार करण्यासाठी जी वायर वापरलेली, काय कोणतं वापरले, मेटल वापरलेले, आयर्न वायर वापरले, किंवा इथं आपण रबर घेतला, काय बनवलेले आपण, हे बलून बनवलेली आहे. बरोबर. तर याचा स्ट्रेस मात्र कसा असतो, याला जर आपण किती प्रमाणात स्ट्रेस जरी अप्लाय केला तर त्याचं इलास्टिक लिमिट कसं असतं मित्रांनो, जास्त असतं. त्याच कम्पेअर टू ग्लासच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर ग्लास कसा असतो, ग्लास जार कशी आहे, ब्रिटल आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बिहेवियर ऑफ वायर अंडर कंटिन्युअसली इन्क्रीजिंग लोड हा कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे. मित्रांनो, जर हा कन्सेप्ट तुम्हाला समजला नाही, बरोबर आहे, तर पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पहा, कारण हा कन्सेप्ट अतिशय महत्वाचा आहे तुमच्यासाठी, सेकंड इयर साठी, थर्ड इयरच्या स्टुडंटसाठी. त्याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चरला जेव्हा पाहूया तर तो कन्सेप्ट पाहणार आहोत आपण, पॉइझन्स रेशो. बरोबर. दिस कन्सेप्ट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वी विल सी दिस पॉइंट इन द नेक्स्ट लेक्चर, up to which